नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव यश धाबे. मी बी ए सेकंड इयर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथला विद्यार्थी आहे. आज मी शासकीय शिष्यवृत्ती अंमलबजावणी या विषयावर माझे विचार मांडणार आहे. विद्या हीच खरी शक्ती आहे, असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. शिक्षणामुळे माणूस केवळ साक्षर नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास होतो. मात्र आपल्या देशात अनेक विद्यार्थी हे अत्यंत गरीब कुटुंबातील असतात. अशा मुलांना अभ्यासाची इच्छा असते, क्षमता असते, परंतु आर्थिक साधनांचा अभाव त्यांच्यासाठी अडसर असतो. यासाठीच शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवते. या योजनांचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे शिक्षण अखंडित ठेवणे. पण केवळ योजना जाहीर करणे पुरेसे नसते. ती योग्य रीतीने अंमलात आणणे ही तितकेच महत्वाचे आहे. आता नेमकं शिष्यवृत्तींची अंमलबजावणी म्हणजे नेमकं काय? शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना सरकारकडून किंवा संस्थांकडून मिळणारी आर्थिक मदत. जसे की सरकार शिष्यवृत्ती योजना जाहीर करते, पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते, आवश्यक निधी मंजूर होतो आणि ती रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजेच शिष्यवृत्ती अंमलबजावणी असे म्हणतात. शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीतील काही महत्वाचे टप्पे जाणून घेऊयात. जसे की जागृती निर्माण करणे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांची माहितीच नसते. शाळा, महाविद्यालये, सामाजिक माध्यमे, ग्रामसभा यांद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया. आज बहुतांश शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन घेतले जातात. महाडीबीटी सारखी पोर्टल्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढते. पात्रता तपासणी. विद्यार्थ्यांची जात, उत्पन्न प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका यावरून अर्जाची तपासणी केली जाते. खरोखर गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांची निवडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. निधी वितरण. शासनाने मंजूर केलेले निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. याला डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी म्हणतात. यामुळे मधल्या स्तरावरील भ्रष्टाचार कमी झाला आहे. निगराणी व आढावा. निधी वेळेत मिळाला का, विद्यार्थ्यांचा त्यांचा योग्य वापर करता का, याची प्रशासनाकडून नियमित पाहणी केली जाते. शिष्यवृत्तींची काही उदाहरणे जाणून घेऊयात. जसे की प्रगती शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ती आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी ती आहे. राज्य सरकारच्या मेधावी विद्यार्थ्यांसाठी योजना, जे हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे. कन्या शिष्यवृत्ती ज्या मुलींच्या शिक्षणासाठी ती प्रोत्साहन देण्यासाठी ती योजना आहे. आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी समाजातील विद्यार्थी. या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी झाल्यास हजारो लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची गाडी अखंड सुरू ठेवता येते. अंमलबजावणीत काही येणाऱ्या अडचणी पण जाणून घेऊयात. जसे की अनेक विद्यार्थ्यांना योजनांची योग्य माहिती नसते. ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक समस्या किंवा इंटरनेटची अडचण येते. आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. काही वेळा निधी उशिरा मिळतो. ग्रामीण भागातील पालकांमध्ये जागरूकतेचे अभाव पण बघण्यात आलेले आहेत. सुधारणा करण्याचा काय उपाय असेल? प्रत्येक शाळा व महाविद्यालयात शिष्यवृत्ती मदत केंद्र असावे. अर्ज प्रक्रिया अधिक सोपी व मराठीतही उपलब्ध असावी. ग्रामीण भागात इंटरनेट व संगणक सुविधा उपलब्ध करून द्यावे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन द्यावे. शिष्यवृत्ती निधी वितरणाची वेळ निश्चित करून त्याचे काटेकोर पालन करावे. शासकीय शिष्यवृत्ती योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. ही योजना योग्य प्रकारे अंमलात आणली तर कोणीही विद्यार्थी पैशा अभावी शिक्षण अर्धवट सोडणार नाही. शासनाने प्रामाणिकपणे योजना राबवाव्यात. शाळांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा योग्य उपयोग करावा. या तिन्ही घटकांच्या सांगड जमले तरच शिष्यवृत्ती योजनांचा खरा उद्देश साध्य होईल. धन्यवाद.